मोडवे ग्रामपंचायत ही बारामती तालुक्यातील एक सुंदर आणि देखणी इमारत झालेली आहे. तर या इमारतीबद्दल थोडक्यात काय सांगाल? थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रामपंचायत मोडवे या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आजच्या आपल्या लोकप्रिय लाडक्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी पवार साहेब यांनी या इमारतीचं भूमिपूजन केलेलं आहे. आणि या इमारतीच्या उद्घाटनासाठी सुद्धा लाडक्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी पवार साहेबच येणार आहेत. त्यांनी काही तारीख वगैरे दिली का? त्यांनी तारीख नाही, परंतु आमचा संवाद झालेला आहे. ते लवकरात लवकर तारीख देऊन हा उद्घाटन सोहळा पार पडेल. ही जी इमारत बांधली, ती इमारत बांधत असताना कोणत्या सुविधा विशेष लक्षात घेऊन हे काम केलेलं आहे? विशेष सुविधा म्हटलं तर जे आपले ग्रामस्थ येतील तर त्या ग्रामस्थांना बसण्यासाठी किंवा आल्यानंतर त्यांना म्हणजे आलेला अधिकारी भेटावा किंवा आलेला आपण ग्रामपंचायत चौकामध्ये घेतली. चौकामध्ये का घेतली तर जाता येता ग्रामस्थांच्या लक्षात आलं पाहिजे किंवा ग्रामपंचायत उघडे आहे का, असेल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी अवेलेबल आहेत का, ते असतील तर व सरपंच आहेत का, म्हणजे शक्यतो प्रत्येक व्यक्तीला ग्रामपंचायतीशी कसा संपर्क साधता येईल म्हणजे थोड्या टायमिंगमध्ये याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ही जी इमारत बांधली, त्या इमारतीमुळे ग्रामपंचायत प्रशासनात कोणते बदल तुम्हाला जाणवतील? ग्रामपंचायत प्रशासनामध्ये अ, बदल म्हणजे जे आपले पहिले म्हणजे दप्तर होतं ग्रामपंचायतीचं, तर आता आम्ही अभिलेख कक्ष नवीन तयार केलेला आहे. त्या कक्षामध्ये आम्ही फर्निचर बनवलेलं आहे की जेणेकरून पहिली जी पुस्तकं होती ती पुस्तकांची पद्धत कशी होती, कुठं पण म्हणजे अशी पोत्यात ठेवण्याची किंवा बाबा कपाटात टाकण्याची, मग त्यासाठी आम्ही एक अभिलेख कक्ष बनवून त्या ठिकाणी एक उत्कृष्ट प्रकारे फर्निचर बनवून त्यामध्ये ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे तो अभिलेख आपल्याला केव्हा सुद्धा लागेल त्यावेळेस उपलब्ध होऊ शकतो. आणि दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी इंटरनेट सुविधा प्रत्येक टेबलला ग्रामपंचायत सरपंच असू द्या किंवा ग्रामपंचायत अधिकारी असू द्या किंवा टेबल मीटिंग असू द्या किंवा सभागृहाची मीटिंग हॉल असू द्या, या ठिकाणी इंटरनेट आपण देण्याचं काम केलंय. का केलेलं आहे तर आपण त्या ठिकाणी कॅम्प्युटर चालवू शकतो. आणि दुसरी सुविधा म्हणजे आपण हे पण प्रोजेक्टर पण दिलेलं आहे. प्रोजेक्टरवरती जे लोक गावातील असतील मीटिंग ऑनलाईन काय असतील तर आपण त्याद्वारे लोकांशी संवाद साधू शकतो किंवा काही प्रकल्प त्याच्यावरती आपण दाखवू शकतो नाविन्यपूर्ण योजनेत. ह्या इमारतीमध्ये जे सभागृह झाले ते खूप भव्य दिव्य आणि मीटिंग हॉल पण खूप छान झाला आहे. तर ह्या गोष्टींचा गावाच्या विकासात किती उपयोग होईल? कसं होतं, ग्रामपंचायत हा गावाचा आत्मा आहे. आणि ग्रामपंचायत आत्मा आहे म्हणजे उपयोग असा होईल की शेतकरी वर्ग असला तर त्याला ग्रामपंचायतमध्ये यावं लागतं. आणि किंवा बाबा कुठलाही म्हणजे व्यक्ती असेल गावचा ग्रामस्थ त्याला सुद्धा ग्रामपंचायतमध्ये यावं लागतं. तर आपण ग्रामपंचायत अशा ठिकाणी घेतलेली आहे की ग्रामपंचायत मधून आपण पूर्ण आमच्या गावात मरीमाता देवीचं मंदिर आहे. तर या ठिकाणी लाखो भाविक येत असतात आणि कायम येत असतात. तर त्या येणाऱ्या भाविकांना काय अडचणी आल्या तरी आम्ही ग्रामपंचायत माध्यमातून त्यांच्या सोडवू शकतो. आणि विशेषतः आम्ही येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून आपण येणाऱ्या भाविकांसाठी सुविधेसाठी हा रस्ता पहिला 3 मीटरचा डांबर होता, तर आपण तो आता दादांच्या माध्यमातून 5.5 मीटर कॉन्क्रीट रस्ता केलेला आहे. त्याच्यावरती दादांनी 7.5 कोटी रुपये निधी दिलेला आहे व ते काम चालू आहे. ते काम पूर्णत्वास गेल्यानंतर खरंच ते काम कसं आहे हे लोकांना सुद्धा समजेल आणि येणाऱ्या ट्रॅफिकच्या अडचणी असतील त्या सुटून जातील. मोडवे गावासाठी जो विकास आराखडा आहे, तो पुढील विकास आराखडा कसा असणार आहे? साधारणतः आम्ही गावामध्ये आत्ता सध्या म्हणजे पूर्ण ड्रेनेज लाईनचं काम केलेलं आहे. रस्त्यांचं 90%च्या पुढं काम नवीनमध्येच झालेलं आहे. आणि हा नवीन जो रस्ता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मरीमाता मंदिर मोडवे नावे रस्ता 7.5 कोटी आहे त्याला. तर तो रस्ता एकदम सुसज्ज आणि व्यवस्थित आणि सर्वांना म्हणजे सोयीचा व्यवस्थित होईल.
आणि ते झाल्यानंतर लोकांच्या अडचणी बऱ्यापैकी सुटून जातील. आणि दुसरा विषय राहिला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मान्य दादांच्या माध्यमातून तो आमचा सुटलेला आहे. तरी राहिला प्रश्न आमच्या म्हणजे मोकाट गायींचा, तो सुद्धा दादांनी सोडवतो म्हणून शब्द दिलेला होता. वहिनींनी पण ते पूर्ण करणार आहेत असं त्या दिवशी आम्ही संवाद त्यांचे साधला असता त्यांनी सांगितलं. राहिला फक्त शेतीच्या पाण्याचा प्रश्न, त्याला सुद्धा करा निरा प्रकल्प नवीन मध्ये मंजूर होईल आता ह्या अधिवेशनामध्ये, आणि त्याची घोषणा झाल्यानंतर तो सुद्धा मार्गी लागेल. आणि त्याच्यातून आपण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक शेतापर्यंत कसं पाणी जाईल यासाठी आपण भर देणार आहोत. स्मशानभूमीचं पण काम सुरू आहे, त्याच्याबद्दल आमच्या गावाला म्हणजे 1956ची आमच्या ग्रामपंचायतीची स्थापना, तेव्हापासून आज तागायत स्मशानभूमी झालेली नव्हती. परंतु आपण एक चांगल्या प्रकारे सुसज्ज अशी दादांच्या म्हणजे माध्यमातून निधी उपलब्ध करून त्या स्मशानभूमीचं काम ग्रामपंचायतीच्या मार्फत पूर्ण केलेलं आहे. ही जी इमारत झाली तर ती बारामती तालुक्यातील मला वाटते सर्वात उत्कृष्ट किंवा चांगली इमारत म्हणता येईल. तर या इमारतीतून किंवा या ग्रामपंचायतमधून लोकांनी काय प्रेरणा घ्यावी असं तुम्हाला वाटतंय? लोकांनी प्रेरणा म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी कसं काटेकोरपणे ग्रामपंचायतीचे म्हणजे असतील किंवा सार्वजनिक ठिकाणच्या इमारती असतील चांगल्या प्रकारे कशा बांधाव्यात, त्याचं नियोजन म्हणजे 50 वर्ष 100 वर्ष पुढचं कसं असावं या इमारतीमध्ये प्रत्येक ठिकाणी कामात प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सुद्धा इमारत आपल्याला कशी बनवता येईल यासाठी प्रयत्न करून त्यांना हवी आहे अशा पद्धतीने आम्ही इमारत बनवली असं आम्हाला वाटतं. परंतु आम्हाला सुद्धा दादांना उद्घाटनासाठी आणायचं होतं, पण दादा काही नियतीच्या मनात नसल्यामुळे ते आता आमच्यात येऊ शकत नाहीत. परंतु वहिनी साहेबांच्या हस्ते आम्ही या इमारतीचं उद्घाटन घेणार आहोत. ही इमारत बांधकाम चालू असताना अनेक अडचणी आल्या असतील, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल आणि त्या अडचणी आलेल्या कशा सोडवल्या? या इमारतीच्या बाबतीत तसा विचार केला तर मी साधारणतः 2014 साली या ग्रामपंचायतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला. तर वहिनी साहेबांनी उद्घाटन केलं. उद्घाटन केल्यानंतर जागेचा प्रश्न उद्भवला होता. तर जागेचा प्रश्न म्हणजे काही व्यक्तींनी जागा आमची आहे असं ही केलं, कोर्टात गेले. परंतु त्याला सुद्धा आम्हाला तोंड देऊन कोर्ट केसेस करून आम्हाला ती जागा पण ग्रामपंचायतीचीच आहे असं सिद्ध करून दाखवावं लागलं. आणि ते केल्यानंतर ग्रामपंचायतीच्याच मालकीची जागा राहिली. गावाला आदर्श गाव बनवण्यासाठी ही इमारत तर खूप छान झालीच, परंतु पुढील कोणती कामे प्रस्तावित असतील की गाव आदर्श बनावं यासाठी? पुढील प्रस्तावितमध्ये आम्ही काही संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून गावामध्ये झाडं लावण्यासाठी प्रयत्न म्हणजे आम्ही अंदाजपत्रक एस्टिमेट चालू आहे. आणि ते आम्ही म्हणजे झाडं लावणे असेल किंवा काही राहिलेले रस्ते पूर्ण करणे असतील किंवा लोकांना पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न सर्व म्हणजे मिटलेलाच आहे, परंतु त्यात पण सातत्य ठेवण्यासाठी आम्ही इथून पुढे कायमस्वरूपी प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. तर हे होते मोडवे गावचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य वैभव मोरे साहेब. धन्यवाद. तुम्ही ग्रामपंचायतीच्या जी इमारत भव्य दिव्य अशी बांधलेली आहे त्याच्याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.